व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आमच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण खेंगटाची पातळ म्हणजे रस्सा भाजी करणार आहोत. खेंगटाची भाजी ही तुम्हाला माहिती आहे भोगीच्या सणाला केली जाते. त्या दिवशी खूप साऱ्या भाज्या निसून एकत्र केल्या जातात आणि त्यासोबत तिळाच्या भाकरीचाही मान असतो. चला तर मग अशाच पद्धतीने झटपट सुरू करूया आपल्या रस्सा भाजीला. खेंगटाची रस्सा भाजी करण्यासाठी मी इथे 4 वांगी बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत. वाटाण्याच्या शेंगा छान अशा सोलून घेतलेल्या आहेत. थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत. घेवड्याच्या शेंगा म्हणजेच वालाच्या शेंगा छान अशा निसून घेतलेल्या आहेत. आणि जो हरभरा आहे ओला तो छान असा सोलून घेतलेला आहे. 4 ते 5 गाजरं छान असे बारीक बारीक कट करून घेतलेले आहेत. आणि थोडेसे बोरं घेतलेले आहेत. मी जास्त काही बोरं घेतलेले नाहीत. आणि तीळ घेतलेले आहेत, ते आपल्याला छान असे निसून घ्यायचे आहेत. मी इथे कढई गरम करायला मांडलेली आहे. त्यामध्ये मी इथे 2 पळी तेल घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी जिरे घेतलेले आहेत. त्यानंतरनं जे बारीक केलेलं मी अद्रक, लसूण, खोबरं, कोथिंबीर जे बारीक करून घेतलं होतं मिक्सरवर, ती मी 2 चमचे टाकत आहे. त्यानंतर त्यामध्येच मी 1 चमचा मटण मसाला टाकत आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकत आहे. आणि 2 चमचे घरगुती मसाला टाकत आहे. ते छान असं सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे. ते छान असं परतून घेतल्यानंतरनं जी बारीक बारीक कट केलेली वांगी होती ती आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे. ते छान असं सगळं परतून घ्यायचं आहे. त्यानंतरनं जो सोलून घेतलेला वाटाणा आहे तो टाकायचा आणि ते छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर जे शेंगदाणे घेतलेले होते ते आपल्याला टाकायचे आहेत आणि छान असे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर ज्या सोलून घेतलेल्या वालाच्या शेंगा होत्या त्या टाकायच्या आहेत आणि छान अशा परतून घ्यायच्या आहेत. त्यानंतरनं जो सोलून घेतलेला हरभरा होता तो टाकायचा आहे आणि छान असा परतून घ्यायचा होता. त्यानंतरनं जे बारीक कट केलेलं गाजर होतं ते टाकायचं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतरनं आपण थोडेच बोरं घेतलेले आहे, त्यामुळे मी ते बोरं एकदम थोडे टाकत आहे, कारण की सगळे निसून काढतात बोरं त्यातले. ते आपल्याला छान असे परतून घ्यायचे आहेत. आणि 1 चमचा मीठ आणि 1 चमचा हळद टाकायची आहे. ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते छान असं मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे मी भाजलेलं बाजरीचं पीठ घालत आहे. 2 चमचे मी इथे फुटाण्याचं किंवा तुम्ही बेसन पीठ पण भाजून त्यामध्ये टाकू शकता. आणि मी इथे 4 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तो टाकत आहे. आणि त्यामध्ये मी इथे 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे. ते आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. ते छान असं शिजवून घेतल्यानंतर त्याला छान अशी उकळी आल्यानंतरनं आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. आणि ती छान अशी रस्सा भाजी तिळाच्या भाकरीसोबत आपल्याला छान अशी कुस्कारून खायची आहे. तुम्ही पाहू शकताय मी खूप झटपट पद्धतीने तुम्हाला खेंगटाची रस्सा भाजी सांगितलेली आहे. तुम्ही पण अशी झटपट अशी खेंगटाची रस्सा भाजी बनवू शकताय. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही समजलं नसेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता.